श्रीराम समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. 21 समासी अर्थात जुना दासबोध. आज आपला भाग 7वा चाललेला आहे. फार सुंदर प्रस्तावना आहे. आणखी सखोल आपल्याला माहिती मिळते चित्ताची शुद्धी करण्यासाठी. तर काल आपण असं बघितलं आहे की जगातील भिन्न भिन्न उपायांच्या वैचित्र्यामध्ये आत्मसाक्षात्काराचा हाच एकमात्र मार्ग दृष्टीस पडतो. जोपर्यंत कुंडलिनी रूपी महाशक्ती सत्य मार्गाला झाकून घोर निद्रेत निमग्न झालेली असते, जोपर्यंत जीव जडभावात अडकलेला असतो, थोडक्यात जोपर्यंत जीव जडभावात अडकलेला असतो आणि शवरूपामध्ये निष्क्रिय होऊन पडून राहिलेला असतो, तोपर्यंत मिथ्या गोष्टीचा प्रकोप. उपमा किती सुंदर दिली आहे. शवरूपामध्ये म्हणजे बघा, आपण चैतन्याला कसं ठेवतो, आपल्याच स्वरूपाला आपण कसं झाकून टाकतो बघा. तर शवरूपामध्ये निष्क्रिय होऊन पडून राहिलेला असतो, तोपर्यंत मिथ्या गोष्टीचा प्रकोप, मायेचे प्रलोभन आणि विचित्र प्रपंचाची मोहिनी म्हणजेच आकर्षण शक्ती अर्थात प्रगट होत राहते. खरं आहे ना, रोजचा हा अनुभव आपल्याला येतो. मिथ्या गोष्टींचा प्रकोप आणि निरनिराळी प्रलोभनं आणि प्रपंचाचं स्वरूप त्यांनी विचित्र सांगितलं आहे आणि त्याची मोहिनी म्हणजेच आकर्षण शक्ती प्रगट होत राहते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर जीवाची घोर निद्रा तुटून जाते. म्हणजेच काय की जडभावात जो जीव अडकलेला आहे निद्रिस्त अवस्थेत, तो जेव्हा जागृत होतो त्याला जेव्हा सो अहम असं मला वाटतं स्फुरण येतं किंवा भगवंताबद्दल त्याला आवड निर्माण होते, तेव्हा जीवाची घोर निद्रा तुटून जाते आणि तो आपल्या स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी समर्थ होतो, पात्र होतो. ज्यावेळी जीव पूर्ण जागृत होतो त्यावेळी तो आपले जडत्व दूर करून शिवत्वाची प्राप्ती करून घेतो. मला असं वाटतं याच्यासाठी ग्रंथ सहवास, सत्संग आणि संत सहवास, अर्थात संत सहवास म्हणजेच ग्रंथ सहवास आहे, पण तरी प्रत्यक्ष एखादी अधिकारी व्यक्ती जर आपल्याला मिळाली मार्गदर्शन करण्याला आणि कुठल्याही विकल्प न येता परिप्रश्नेन सेवया, आहे की नाही, असे आपण आपल्या मनात आलेले अनेक प्रश्न शंका विचारून आपलं समाधान करून आपलं जडत्व दूर करून घेऊ शकतो आणि शिवत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. अर्थात त्याची अंतर्निहित महाशक्ती जागृत होऊन नित्य जागृत परशिवाशी एकरूप किंवा समरस होण्यासाठी धावत जाते. त्याची अंतर्निहित महाशक्ती. अशा प्रकारच्या शिवशक्तीचे महामिलन परिपूर्ण होण्याकरता दीर्घकालाची आणि कठोर परिश्रमाची आणि साधनाची आवश्यकता असते. दीर्घकालाची आणि कठोर परिश्रमाची. आम्ही तर 4-5 वर्ष अनुग्रह घेऊन झाला की लगेच आम्हाला आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, अनुभूती यायला पाहिजे आणि इतकं करतात हो महाराजांचं बघा. पण काय परिस्थिती झालेली आहे नाही का. एका व्यक्ती होत्या गजानन महाराजांचं भरपूर करण्याचं, पण
मरणसमयी त्यांना यातना झाल्या तर त्याच्याबद्दल इतके सामान्य माझ्यासारखे लोक असे बोलू लागले. वास्तविक पाहता त्यांचा अधिकार कोणालाच माहिती नव्हता, पण आपण मात्र आपला बोलण्याचा अधिकार इतका गाजवून घेतो की आपल्याला कळत पण नाही की आपण किती पाप करतो आहे. त्या परमेश्वराला आपण दोषी ठरवतो आहे की त्यानं इतकं करूनसुद्धा बघा त्या परमात्म्यानं त्या व्यक्तीचे काय हाल केले. परमात्म्याला दोषी ठरवणे इतका आपण अधिकारी आहोत का हो? पण नाही कळत आपल्याला, नाही कळत. फार वाईट वाटतं बरं का. तर अशा प्रकारच्या शिवशक्तीचे महामिलन परिपूर्ण होण्याकरता दीर्घकालाची कठोर परिश्रमाची व साधनाची आवश्यकता असते. एका दृष्टीनं आत्मदर्शन झाल्याशिवाय या मिलनाचा सूत्रपात होत नाही आणि दुसऱ्या दृष्टीने हे परिपूर्ण मिलन किंवा सामरस्य झाल्याशिवाय सम्यक रीतीनं आत्मदर्शन होऊ शकत नाही. जे साधननिष्ठ वाचक आहेत त्यांनी यासंबंधी काही विचार केला तर येथे जे कथन केले ते सत्य आहे असा अनुभव घेणे त्यांना शक्य होईल. पण साधननिष्ठ वाचक, आपल्या साधनेच्या ठिकाणी एकनिष्ठ असणारे, व्रती असणारे, साधना व्रती असणारे, गुरु आज्ञा पालन करणारे, गुरुला शरण जाणारे असे ते साधननिष्ठ वाचक म्हटले. साधक म्हटलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही आम्हीसुद्धा हे या ग्रंथाचे जे वाचक आहोत 21 समासी, तर या संबंधी जर आपण विचार केला आणि येथे जे कथन केले ते सत्य आहे असा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर ते सहज शक्य होईल म्हटलं आहे. शिवशक्तीचे मिलन झाल्यावर ज्यावेळी एक अद्वय ब्रह्मरूप प्रकाशित होते त्यावेळी ब्रह्ममार्गाचा प्रारंभ होतो असे म्हणणे शक्य आहे. यानंतर असंख्य विचित्र अवस्थांमधून जाता 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 पुढे साधन करता करता भगवंताच्या अप्राकृत नित्यलीलेमध्ये प्रवेश करण्याचा साधकाला अधिकार प्राप्त होतो. त्या गोपींपैकी एक गोपी आपण होऊन जातो. प्रत्यक्ष आपल्याला जाणवतं बरं का की आपण त्याच्या लीलेमध्ये आहोत. वास्तविक पाहता नित्य नवा जो आपला रोजचा व्यवहार चालला आहे ही सगळी त्याची लीला आहे. आणि या लीलेमध्ये बिनतक्रार सहभागी होणे, असं का झालं असं होऊ नये. आणि आता मी काय करू, कुठल्या देवतेकडे मी धाव घेऊ, आपल्याला कळत असतं. होण्याचंही कारण कळतं, सगळं आपल्याला कळत असतं, पण आपल्याला आपण इतकं परफेक्ट वाटतो आपल्याला स्वतःला. चुकीचं आहे ते. तर ब्रह्ममार्गाचा प्रारंभ होतो असे म्हणणे शक्य आहे. यानंतर असंख्य विचित्र अवस्थांमधून जाता जाता पुढे साधन करता करता भगवंताच्या अप्राकृत नित्यलीलेमध्ये प्रवेश करण्याचा साधकाला अधिकार प्राप्त होतो. या लीलेच्या पलीकडे निरंजन आणि निष्कल तत्वाचे अथवा तत्वातील अवस्थेचे संधान आभास रूपाने प्राप्त होते. निरंजन आणि निष्कल या तत्वाचे अथवा तत्वातील अवस्थेचे संधान आभास रूपाने प्राप्त होते. या अवस्थेचे वर्णन करणे शक्य नाही. एका अखंड ब्रह्माकडे क्रमविकासाच्या नियमानुसार पाहिल्यावर त्या ब्रह्माची प्रथम सत्य रूपात, नंतर चिद्घन रूपात आणि शेवटी आनंदमय सत्तेच्या रूपात प्राप्ती होते. कुंडलिनी जागरणाचे फल म्हणून ज्या नित्य सत्तेची प्रतिष्ठा प्राप्त होते आणि ज्या स्थितीपासून कोणत्याही कारणाने खरे पाहता साधक च्युत होण्याची शक्यता असत नाही, हीच खरी सत्यातील स्थिती किंवा प्रतिष्ठा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ज्यावेळी साधक या अवस्थेत शांत पदावर प्रतिष्ठित होतो, त्यावेळी घोर कल्लोळमय अनंत प्रसारित माया तरंगाच्या उच्च स्थानावर आपण आरूढ होऊन स्थिर आहोत असे त्याच्या दृष्टीस पडते. शांत पदावर आहे ना, मनातली सगळी खळबळ
जेव्हा संपते, अनेक बुडबुडे भराभर 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 तरंग उठून उठून जेव्हा शांत होतं, तेव्हा आपण या माया तरंगाच्या उच्च स्थानावर आरूढ होऊन स्थिर आहोत असे त्याच्या दृष्टीस पडते. या अवस्थेच्या प्राप्तीबरोबरच आत्मदर्शनाची सूचना मिळत असल्यामुळे चैतन्य भावाचा उन्मेष किंवा प्रगटीकरण होत राहते. मला वाटतं हा चैतन्य भाव जेव्हा उचंबळून येत असेल तेव्हा आपोआपच गंगा यमुना दुथडी भरून वाहू लागल्या असा अनुभव येईल आपल्याला, नाही का? त्यानंतर शिवशक्तीच्या मिलनाच्या अवस्थेमुळे आनंदाचा सूत्रपात होतो. शिव आणि शक्तीचे मिलन पूर्ण झाल्यावर ब्रह्मभावात जी प्रतिष्ठा होते त्यालाच लौकिक भाषेत ब्रह्मानंद असे म्हटले आणि असे म्हटले जाणे शक्य असते. यानंतर नित्य लीला आणि निरंजन पद असते. हे पद प्राकृतिक बुद्धीला सर्वार्थानं अगोचर असल्यामुळे त्याचे वर्णन करणे योग्य किंवा शक्य नाही. प्राकृतिक बुद्धीला अगोचर आहे, त्या बुद्धीला ते अगोचर आहे, म्हणजे त्या माहीत इतकं आपण हे करू शकत. म्हणून आपल्या संजयाला बघा दिव्य दृष्टी दिलेली होती, तर तशी ती दृष्टी झाली, ही बुद्धी झाली. या बुद्धीला हे अगोचर आहे, त्यामुळे त्याचं वर्णन करणं शक्य नाही. जे साधनबळाच्या जोरावर पूर्व पुण्याईच्या प्रभावानं आणि श्री सद्गुरूंच्या कृपा कटाक्षामुळं या सर्व स्तरांचा भेद करून परमभावाला प्राप्त झालेले असतात. जे साधनबळाच्या जोरावर, बळ कशाचं हवं आहे तर साधनेचं, आणि पूर्व पुण्याई त्याचाही जो प्रभाव आहे, आणि शिवाय सद्गुरूंचा कृपा कटाक्ष. सद्गुरूंची कृपा केव्हा संपादन करता येईल, होईल साधनेच्या बळावर आणि पूर्व पुण्याई. आज या जन्मात मी जे कमावलं आहे ते पुढच्या जन्मात पूर्व पुण्याई म्हणूनच होईल. तर सर्व स्तरांचा भेद करून परमभावाला प्राप्त झालेले असतात आणि अहेतुक करुणेच्या द्वारा जगताचे निरंतर कल्याण करण्यामध्ये निमग्न असतात. तेच संत आणि साधू होत. अहेतुक करुणा, संत साधू यांचा आपल्यावर जो करुणेचा वर्षाव होतो त्याच्यामध्ये त्यांचा काहीच हेतू नसतो. त्यांना फक्त जीव आत्मस्वरूपी तल्लीन झालेला, आत्मस्वरूपी स्वरूपात विलीन झालेला बघण्यातच तेवढा आनंद असतो. त्यामुळे खऱ्या सत्पुरुषाचा योग्य परिचय होऊ शकत नाही. या पदाच्या तुलनेमध्ये मोठ्या मोठ्या देवतांचे पदही अत्यंत तुच्छ आहे असे समजले जाते. त्यामुळे कोणत्याही बाहेरील किंवा आतील लक्षणांच्या द्वारा खऱ्या सत्पुरुषाचा योग्य परिचय होऊ शकत नाही. हो, खरं आहे. एक गोष्ट मात्र सत्य आहे की ज्याप्रमाणे शास्त्र न वाचताही आणि दुसऱ्यांनी केलेले वर्णन ऐकल्याशिवायही सहज ज्ञानाच्या जोरावर शिशु आपल्या गर्भधारिणी आईला ओळखू शकतो, त्याप्रमाणे ज्यावेळी हृदयामध्ये किंवा अंतःकरणामध्ये सत्याकरता अत्यंत प्रबळ अशी इच्छा जागृत होते त्यावेळी अत्यंत सहजपणे सत्याचा परिचय प्राप्त होतो. किती निकट सत्य, परमसत्य आपल्या किती निकट आहे बघा. हृदयामध्ये किंवा अंतःकरणामध्ये सत्याकरता अत्यंत प्रबळ अशी इच्छा जागृत होते त्यावेळी अत्यंत सहजपणे सत्याचा परिचय प्राप्त होतो. त्यासाठी शास्त्रीय लक्षणांची तपासणी करण्याची आवश्यकता असत नाही. जो जिज्ञासू असत नाही तो ज्याप्रमाणे ज्ञानाचा अधिकारी असत नाही त्याप्रमाणे ज्याच्या हृदयात सत्याच्या प्राप्तीकरता खूप मोठी तहान लागलेली नसते त्यालाही सत्याची ओळख होऊ शकत नाही. जो साधक यथार्थपणे व्याकुळ होऊन सत्याचा शोध घेतो त्याच्यासमोर सत्य स्वरूप भगवंत लपून राहू शकत नाही. किती वेळ हो, किती वेळ तो बाऊ करणार आहे, या दारा अडलप त्या दारा अडलप नाही. आम्ही शोधायला आलो आहे पराकाष्ठेनं, आम्ही पराकोटीच्या प्रयत्नानं आम्ही त्याला शोधतो आहे.
त्या सत्याला. आणि खरंच आहे, त्यांनी काय सांगितलं आहे की सत्याच्या प्राप्तीकरता खूप मोठी तहान लागलेली असायला हवी. त्यासाठी म्हणजे जिज्ञासा, की नाही असं कसं मला हे समजत नाही, हे मला समजायलाच हवं. ते वाक्य लिहून काढावं, 4 वेळा 5 वेळा त्या कागदावरती ते वाक्य लिहून काढावं. एकेका शब्दाची फोड माझी मीच करावी. आपोआप सत्याचं स्वरूप आपल्याला आकलन होईल. व्याकुळ होऊन त्यांनी सांगितलं आहे, सत्याचा शोध घेऊ लागलात की भगवंत लपून राहू शकत नाही. ते त्या साधकासमोर त्याच्या अधिकारानुसार आपले स्वरूप प्रगट करतात, त्याच्या अधिकारानुसार. आणि तो आपल्या स्वाभाविक ज्ञानाच्या जोरावर भगवंताला ओळखतो आणि कायमचा धन्य होतो, कायमचा धन्य होतो. इथे मोठमोठे फसलेले आहेत बरं का. भगवंत त्यांच्या घरी राहूनसुद्धा तर असं आहे, तो ज्ञानाच्या जोरावर भगवंताला ओळखतो आणि कायमचा धन्य होतो. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी 21 समास या ग्रंथात जे भक्तियोगाचे रहस्य प्रकट केले तेच या ग्रंथाचे सार आहे असे म्हटले तर त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. आणि मला असं वाटतं हे सार, या भक्तियोगाचं रहस्य सार, या साराचंही सार आणि त्याचं रहस्य परमपूज्य केशव रामचंद्र जोशी यांनी आपल्यासमोर इतकं सुंदर रीतीनं प्रगट केलं आहे की जणू काही आपल्या हातावर हातावरती तो आवळा ठेवला आहे आणि सगळ्या बाजूंनी तो आपल्याला दिसतो आहे. तर अशा तऱ्हेनं रहस्य प्रगट केलं आहे, तेच या ग्रंथाचे सार आहे असे म्हटले तर यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. कारण की श्री सद्गुरू कृपा प्राप्ती अर्थात श्री सद्गुरूंनी शक्तिपातपूर्वक दिलेले नामस्मरण, यामुळे होणारी शक्ती जागृती आणि अंतिम सामरस्याची सिद्धी, यातच भक्तियोगाचे रहस्य साठविलेले आहे. आम्हाला हे लक्षात येतच नाही की शक्तिपातपूर्वक आम्हाला महाराजांनी नाम दिलेलं आहे. किती मनापासून, किती जीव तोडून ते सांगतात की नाम माझा प्राण आहे. तर नामस्मरण, त्यामुळे होणारी शक्ती जागृती आणि अंतिम सामरस्याची सिद्धी, यातच भक्तियोगाचे रहस्य साठवले. या दृष्टीनं सगुण ध्यान या 7व्या समासातील एका भावार्थासाठी, देव लागे भक्तांसाठी भाव नसता जगजेठी प्राप्त नाही, भाव नसता जगजेठी प्राप्त नाही. ठेवलं आहे महाराजांना आणून प्रतिमा रूपानं. फक्त काही मागायचं असलं तर त्यांच्यासमोर उभं राहायचं, पण त्याला जर काही हवं असेल तर त्याची विचारपूस नको का करायला आपल्याला? कारण ते आहेत, आपण जाणतो, पण फक्त आपल्याला काही हवं असलं तर ते आहेत असं नको, नाही का? आणि नाहीच होणार असं. महाराजांचा एकही भक्त साधक अनुग्रहित असा नाही की त्याला असं आतून प्रेम नाही, सगळ्यांना आहे. तर भाव नसता जगजेठी प्राप्त नाही यासारख्या ओव्या पाहिल्या. आणि गुरुशिष्य संवाद या 16व्या समासातील रामासी तुके मागावे जे आपण रामची व्हावे, का रामासी दास करावे, का रामासी दास करावे आपणाईसे, यासारख्या ओव्यांच्या अर्थांतरात प्रवेश केला. म्हणजे श्री समर्थांनी भक्तीचे जे अपूर्व रहस्य प्रगट केले ते पाहून मन अगदी भारावून जातं. या रहस्याचा उलगडा श्री गोपीनाथ कविराज यांनी भारतीय संस्कृती आणि साधनाखंड भक्तिरहस्य या लेखात मोठ्या साक्षेपानं केलं आहे. याचा आस्वाद घेऊन साधक भक्तांनी भक्तीचे रहस्य उलगडून घेतले पाहिजे. या लेखात ते असे म्हणतात की वर्तमान युगात भक्तीचे साधन आणि त्याची उपयोगिता या विषयासंबंधी अधिक काही सांगण्याची आवश्यकता आहे.
असे मला वाटत नाही. बहुतेक सर्व लोकांचा असा विश्वास आहे. आणि शास्त्रवाक्य आणि महापुरुषाचे अनुभव या विश्वासाचे असे समर्थन करतात की दुर्बल मनुष्यांच्या करिता भगवत प्राप्तीचा हा एकमात्र असा उपाय नसला तरी भक्ती साधना हा महत्त्वाचा उपाय आहे, यात शंका नाही. परंतु यासंबंधी खरी विचारणा केली तर भक्ती साधनेचे रहस्य सर्वांना अवगत नाही असेच म्हणावे लागेल. जोपर्यंत हे रहस्य माहिती होत नाही तोपर्यंत कोणालाच कोणत्या तत्वाचे महात्म्य हृदयंगम होऊ शकत नाही. याकरता या प्रसंगात भक्तितत्वाच्या रहस्यासंबंधी मी माझे ज्ञान या प्रबंधात भक्तितत्वाच्या रहस्यासंबंधी मी माझे ज्ञान आणि अनुभवानुसार संक्षेपानं काही सांगण्याचा प्रयत्न करीन. भक्ती साधनाच्या सर्व मार्गाच्या विवेचनांच्या सोयीच्या दृष्टीने हे साधन 3 भागांमध्ये विभक्त करणे शक्य आहे. याचा एक भाग साधनाच्या एक स्थितीचा द्योतक आहे. याच्या पहिल्या भागाचे नाव प्रवर्तक अवस्था, दुसऱ्या भागाचे नाव साधक अवस्था, तिसऱ्या भागाचे नाव सिद्ध अवस्था असे आहे. प्रवर्तक अवस्थेमध्ये एकानंतर एक 2 स्थितीच्या विकासाचा स्वीकार केला गेला आहे. या प्रकाराने साधक अवस्थेमध्ये ही 2 क्रमिक स्थितीची अभिव्यक्ती होते असे दिसून येते. परंतु सिद्धावस्थेमध्ये या प्रकारे कोणताच दुसरा भेद दृष्टीस पडत नाही. प्रवर्तक अवस्थेतील पहिली साधना ही नामसाधना आहे. भारतवर्षातील सर्व भक्त मंडळींना नामाचा महिमा चांगला माहीत आहे. वाचक शब्द आणि वाच्य अर्थ यामध्ये ज्याप्रमाणे नित्यसंबंध असतो त्याप्रमाणेच नाम आणि नामी यांच्यामध्ये एक प्रकारचा नित्यसंबंध विद्यमान असतो. वृक्षाच्या बीजाच्या बरोबर ज्याप्रमाणे वृक्षफलाचा संबंध असतो त्याप्रमाणेच श्री भगवंताच्या नावाबरोबर भगवत स्वरूपाचा संबंध असतो असे लक्षात घेतले पाहिजे. श्री भगवंताचे नाम ही प्राकृतिक वस्तू नाही, तर ती अचिंत्य शक्तिसंपन्न अशी अप्राकृत वस्तू आहे. ज्याप्रमाणे श्री भगवान हे चिदानंदमय आहे त्याप्रमाणेच त्याचे नामही चिदानंदमय आहे. परंतु नामामध्ये चित्त म्हणजे चैतन्य आणि आनंद हे आपोआप अभिव्यक्त अर्थात प्रगट होत नाहीत. आपोआप अभिव्यक्त अर्थात प्रगट होत नाही. मात्र साधनाच्या प्रभावामुळे या दोन्ही गोष्टी क्रमशः अभिव्यक्त होतात. अर्थात या दोन्ही गोष्टी प्रथमपासूनच अव्यक्त भावाने नामामध्ये अंतर्निहितच असतात. नाम हे अनंत शक्तीचे भांडार आहे. जागृत महापुरुषांच्या श्रीमुखातून निघालेल्या नामाची गोष्ट तर सोडूनच द्या, परंतु सर्वसाधारण रीतीने जप केलेल्या नामामध्येही त्याची स्वतःची शक्ती विद्यमान असतेच असते. नाम देणाऱ्याच्या शक्तीशी संयोग झाल्याबरोबर नामाची स्वतःची शक्ती आवरणमुक्त होते. आवरणमुक्त होऊन उज्ज्वल रूपामध्ये प्रगट आणि प्रकाशित होते. असे जर झाले नाही तर ते नाम यथार्थ नाम होत नाही, ते केवळ नामभास रूपामध्येच प्रगट होते. नामाचा महिमा मोठा अनंत आहे. नामाचा अभ्यासही फुकट जात नाही, कारण तेही सुफलित होणं अपरिहार्यच असतं. खरे पाहता श्री भगवंताच्या नामाचे अर्थात जागृत नामाचे कोणीही आपल्या बलानं कर्तृत्व अभिमानपूर्वक उच्चारण करू शकत नाही. ज्या साधकावर नामाची कृपा होते त्या साधकाच्या गळ्याचे अवलंबन करून नाम स्वतःच ध्वनित होते. नाम हे स्वतः चैतन्यमय असल्यामुळे त्याच्याकरता बाह्य प्रेरणेची आवश्यकता असत नाही. कळतंय ना नाम काय आहे आणि त्याच्यावर कसं प्रेम करावं. परंतु नामभासामध्ये उच्चारण करणाऱ्याचा कर्तृत्वाभिमान राहत असतो. परंतु दीर्घकालापर्यंत विधिपूर्वक श्री गुरु उपदेशाप्रमाणे किंवा आंतरिक शुद्ध प्रेरणेनुसार नामोच्चारण करता नामाभासही काही भाग्यवान लोकांच्या कंठामध्ये नामरूपामध्ये परिणत होऊन आपले आपणच आपोआप ध्वनित होते. दीर्घकालपर्यंत
निमित्त रूपाने नामसाधना करीत राहिल्यामुळे दीर्घकालपर्यंत नियमित रूपाने नामसाधना करीत राहिल्यामुळे योग्य वेळी श्री भगवंताच्या करुणेचा उद्रेक होतो आणि ते पथप्रवर्तक श्री गुरूंच्या रूपामध्ये नामसाधक भक्ताच्या समोर प्रगट होतात. नामसाधनेच्या द्वारा यथाशक्ती चित्तशुद्धी आणि देहशुद्धी निश्चितपणे होते. परंतु जोपर्यंत साधक भक्त श्री गुरुप्रदत्त बीज अर्थात कुंडलिनी शक्ती जागृत करून आपल्या अशुद्ध बीजयुक्त देहशुद्ध देहात परिणत करू शकत नाही, तोपर्यंत वास्तविक साधनेची सुरुवातही होऊ शकत नाही. प्राकृत शरीरात भगवत साधना होऊ शकत नाही हे सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. प्राकृत शरीर जागतिक विकारांच्या अधीन असल्यामुळे त्याच्याद्वारा प्राकृत आणि निर्विकार भगवंताची साधना करणे शक्य होत नाही. बीज साधनाचे फल म्हणून क्रमशः बीजाची म्हणजे जागृत कुंडलिनी शक्तीची अभिव्यक्ती होते आणि त्याच्या प्रभावानं मलिनसत्ता दूर करणे शक्य होते. पांच भौतिक उपादानाचा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतरूपी साधनांचा आश्रय घेऊन त्यामुळे तयार झालेले जे आपले अशुद्ध शरीर विद्यमान असते त्याचा जोपर्यंत संस्कार होत नाही तोपर्यंत अर्थात दीक्षा होत नाही, तोपर्यंत साधकाला या साधन मार्गात प्रविष्ट होणे हे अत्यंत दुष्कर असे काम आहे. श्री गुरूंनी दिलेल्या साधनाचे फळ म्हणून सर्व पंचमहाभूते व चित्त हे शुद्ध अवस्था धारण करते. त्यामुळे साधकाचे पूर्वीचे अशुद्ध शरीर गळून जाते आणि आपापल्या भावानुसार एका अभिनव शरीराचा आविर्भाव होतो. हे स्वभावाचे शरीर असते. याचे पारिभाषिक नाव भावदेह असे आहे. हा देह निर्मळ, अजर, अमर तोच क्षुधा, पिपासा, काम, क्रोध इत्यादी प्राकृतिक धर्मापासून निराळा असतो. हा भावदेह प्राप्त झाल्यावर भक्त प्रवर्तक अवस्थेतून साधक अवस्थेत पोचतो. साधारण जगतामध्ये ज्याला साधना असे म्हणतात ती काही खरी साधना नव्हे. स्थूल देहामध्ये अभिनिवेश किंवा त्याच्याशी तादात्म्यबोध राहिला असता कोणतीही साधना केली तरी तिची अकृत्रिम अशा स्वाभाविक साधनात गणना होऊ शकत नाही. त्यामुळे प्रवर्तक अवस्थेमध्ये अभावरूपी शरीराला भावरूपी शरीरात परिणत करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. याकरता नाम आणि मंत्र हे दोन्ही प्राथमिक प्रयत्नात सहाय्यकारी होतात. तर आता आपण इथे थांबूया. प्राथमिक प्रयत्नात सहाय्यकारी होतात नाम आणि मंत्र. तर आज विशेष रूपानं आज अख्ख्या दिवसभर प्रेमानं आणि भावानं नाम घेऊया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खोडे साकडे संकट नाना संसार खटपट, अवस्था लागता चटपट, नामस्मरण करावे श्रीराम. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये श्रीराम. विसरो नये म्हटलंय.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.